असा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी बनवू शकता। पहा किती मऊ आणि जाळीसारखा स्पॉन्जी झालाय। आज मी रवा बेसनाचा अगदी मऊ आणि चविष्ट ढोकळा बनवणार आहे। चला सुरुवातीपासून पाहूया। ढोकळ्याचं बॅटर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी घेतलंय 1 वाटी बेसन, 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही। इन्ग्रेडियंटची लिस्ट मी स्क्रीनवरती देते, त्यामुळे डोंट वरी। यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर। आता हे सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं। इथे ना माझी हळद पावडर घालायची राहिली, एक लहान छोटा चमचा हळद पावडर घालते आणि परत मस्त मिक्स करून घेते। आता इथे मी 1 वाटी पाणी घेतलंय, पण 1 वाटी पाणी काय लागणार नाही। बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाणी घालत जायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून हलवायचं आहे। हे पहा बॅटर अगदी स्मूथ झालेलं आहे आणि यासाठी मला फक्त अर्धी वाटी पाणी लागलं। आता यावर झाकण लावून एक 5 ते 10 मिनिटं हे ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत ढोकळा बेक करण्याची तयारी करूया। आता तुमच्याकडे केक बनवायचा टीन असेल किंवा कुकरचा डबा असेल तर तो तुम्ही यूज करू शकता, पण माझ्याकडे असा हा स्टीलचा डबा आहे। याला मी आधी तुपाने ग्रीस करून घेते। 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं बॅटर मस्त सेट झाले। मी इथे घेतले 1 इनोचं पॅकेट, पण 1 पॅकेट काय लागणार नाही, यातलं फक्त अर्ध पॅकेट मी यामध्ये घालते। त्यावर घालते 1 चमचा पाणी, कारण इनो डिझॉल्व्ह होण्यासाठी। आता हे बॅटर मस्त असं फेटून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर चांगलं फेटून घ्या, म्हणजे ढोकळ्याचं पीठ छान फुगेल। इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इनो घातल्यानंतर बॅटर लगेच बेक करायला घ्या, म्हणजे तुम्ही कढईमध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलं पाहिजे। आता हे बॅटर मी एक ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून घेते। ढोकळा सुंदर दिसण्यासाठी यावरती मी घातलेले आहे बॅडगी चिली पावडर, यामुळे ढोकळ्याला मस्त लुक येतो। चला आता ढोकळा स्टीम करायला घेऊया। मी सांगितल्याप्रमाणे कढईमध्ये मी पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं। आता हे भांडं यामध्ये ठेवते आणि यावरती झाकण लावते। इथे लक्ष द्या, ढोकळा स्टीम करताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि 15 मिनिटं कुक करायचं आहे। 15 मिनिटं झालेले आहेत आणि इथे मी चेक केलं तर आपला ढोकळा मस्त असा फुगून वर आलेला आहे। सुरीच्या सहाय्याने सुद्धा मी चेक करून बघितलं तर सुरीला अजिबात चिकटला नाही, म्हणजे आपला ढोकळा अगदी परफेक्ट स्टीम झालेला आहे। आपला ढोकळा साईडला काढून घेऊया आणि यावरती देऊया तडका। तडक्यासाठी मी घेतले 2 ते 3 चमचे तेल। तेल चांगलं गरम झालं की घालायचं 1 चमचा मोहरी। मोहरीला तडतडू द्यायचं, त्यानंतर घालायचं 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 3 हिरव्या मिरच्या बी उभ्या चिरून घेतल्यात, त्यासुद्धा घालायच्या। आता गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आणि हा तडका आपण ढोकळ्यावरती घालून घेऊया। इथे पाहू शकता ढोकळ्यावरती मी चमच्याच्या सहाय्याने हा तडका घालून घेत आहे। बघा किती खमंग दिसतोय आपला ढोकळा, अगदी बाजारसारखा परफेक्ट। चला तर मग ढोकळा कट करून घेऊया। तुम्हाला जसा हवा तसा शेप तुम्ही देऊ शकता। हे पहा अगदी खमंग झालाय ना आपला ढोकळा, अगदी बाजारातून आणतो तसाच। एकदम सॉफ्ट, एकदम स्पॉन्जी आणि खायला तर खूप टेस्टी लागणार आहे। मी सांगितलेलं प्रमाण आणि पद्धत वापरलात ना तर हा स्पॉन्जी ढोकळा तुम्ही सुद्धा सहज बनवू शकाल। तुम्ही सुद्धा हा ढोकळा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसा बनला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।